वेलकम स्टूडेंट्स, वेलकम टू लोंढे ओएसटी यूट्यूब चॅनल वन्स अगेन. स्टुडंट्स, आज आपला टॉपिक आहे प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये टोटल 9 क्वेश्चन्स आहे. त्यातले आपण फर्स्ट क्वेश्चन ते 5th क्वेश्चन पाहणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6 to 9 पाहणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघण्याच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा आणि जे सबस्क्राइब केलं असेल त्यांचं धन्यवाद. चला व्हिडिओ मग सुरू करूया. सो स्टुडंट्स, बघा इथं प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अन एपी आर 6 and 3 रेस्पेक्टिव्हली फाइंड S27. हे मराठी तुम्हाला समजावून सांगतो. पहिलं पद आणि साधारण फरक हा तुम्हाला एका अंकन श्रेणीतला 6 आणि 3 दिला आहे, तर तुम्हाला S27 काढायचं आहे. आता एक नवीन क्वेश्चन आहे प्रकार याच्यामध्ये S27. तुम्हाला इथं आहे ना या प्रकारच्या प्रश्नामध्ये सम विचारला, सम ऑफ फर्स्ट, ओके, 130 नंबर, 123 नंबर, म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न विचारणार. सम ऑफ आहे ना, सम म्हणजे बेरीज, ओके, सम म्हणजे काय, ॲडिशन किंवा बेरीज. मग इथं याचं इनिशियल टर्म वापरला जातं, पहिलं अक्षर S वापरलं जातं. मग S27चा अर्थ होतो, बघा नीट बघा, पहिल्या 57 अंकांची बेरीज. कसं बोलणं याला मराठीमध्ये, पहिल्या 57 अंकांची बेरीज म्हणजे पदांची बेरीज, म्हणजे फर्स्ट सम ऑफ फर्स्ट 27 नंबर्स. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय दिलं, फर्स्ट टर्म 6, फर्स्ट टर्म किती दिले 6 आणि कॉमन डिफरन्स 3 दिले तुम्हाला. आणि तुम्हाला S27 विचारलं आहे, म्हणजे जर अशी एखादी समजा AP असेल, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल, अंकगणित श्रेणी असेल, त्याच्यामध्ये पहिलं पद तुम्हाला दिलेलं आहे 6, कॉमन डिफरन्स तुम्हाला 3 दिलेला आहे. अशी एखादी जर असेल अंकगणित श्रेणी, तर त्यातल्या पहिल्या 57 अंकांची बेरीज काढा. यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला दिलेला आहे. मग तो फॉर्म्युला काय बघा, तो फॉर्म्युला आहे SN = n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 ब्रॅकेट क्लोज d होल ब्रॅकेट. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे. SN म्हणजे सम ऑफ n टर्म = n/2, ओके. मग तुम्हाला ब्रॅकेट करायचं आहे, मोठा ब्रॅकेट, ब्रेस ब्रॅकेट होतं असं म्हणतात, 2a प्लस स्मॉल ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट कंप्लीट d होल ब्रॅकेट कंप्लीट. अशा प्रकारे एकदम सिंपल आहे. एकदा बोलून हो का तुम्हाला बघता बघा, SN = n/2 होल ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट क्लोज d होल ब्रॅकेट कंप्लीटेड. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे. खूप सोपं आहे. सेमीला पण आणि मराठीला पण हाच लिहायचं आहे. असं नाही की मराठीच्या मुलांना काय वेगळं दिलं आहे, हेच सोडवायचं आहे. तर बघा काय काय करू आपण. सगळ्यात पहिले A तुम्हाला दिलं आहे 6, कॉमन डिफरन्स दिले तुम्हाला 3 आणि तुम्हाला S27 म्हणजे इथं असं दिलं आहे, म्हणजे इथं n ची व्हॅल्यू किती आली 27, म्हणजे n = किती आहे 27. आता फॉर्म्युला लिहूया आपण. SN = n/2 my mistake, sorry. SN = n/2 in a bracket 2a plus n-1 bracket close n-1 bracket close d, ओके, होल ब्रॅकेट कंप्लीट. आता काय करूया आपण, S = 27, इथं मग लिहूया 27/2. आता 2 × a म्हणजे किती आहे ना इथं 6 प्लस n किती आहे इथं 27 -1, ओके, आणि d ची व्हॅल्यू इथे किती आहे इथं 3. सो होल ब्रॅकेट आता कंप्लीट होईल. आता या डिवाइड नाही करायचा आणि तसंही होणार सुद्धा नाही ते, ओके. 2 × 6 = 12 है ना. इथे किती ना 27 म्हणून नाही गेलं 26 × 3, ओके. आता इथे किती करायचं 27/2. आता इथं गुणाकार 3 × 6 = 18, 4 1, 3 2 6 6 आणि 1 किती आले 7. कळलं सगळ्यांना. इथे प्रोसेस आधी आपण सबट्रॅक्शन केलं, 27 मधून 27 - 1 केलं की त्याला 26 आलं, त्याला मल्टिप्लाय 3 ने केलं, 3 × 6 = 18, कॅरी किती आलं 1, त्यानंतर 3 × 2 = 6, 6 + 1 7. आता हे ॲडिशन करून मग आपण काय करूया, पुढची प्रोसेस करूया. सो 27/2 आता ॲडिशन करूया. मग आता सिंपल ॲडिशन किती आणायचे 90 येतील, राईट. आता काय करूया आपण, 2 ने डिवाइड करायचं. मग 2 ने कशाला होईल, यात मल्टिप्लाय साईन आहे म्हणजे ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लाय साईन आहे, म्हणजे 2 ने 90 ला होईल, 2 ने 27 ला. पण 2 ने 27 ला गेला तर तुमचं पॉईंटमध्ये आन्सर येईल. तर इझी काय पडणार तुम्हाला, 2 ने तुम्ही 90 ला डिवाइड करा, सिम्पल, ओके. मग आता 2 ने जर तुम्ही 90 ला डिवाइड केलं तर किती आन्सर आहे ना 45. मग आपण इथं काय करूया, 27 × 45 करूया आता, ठीक आहे. 27 × 45. मग आता इथं आपण मल्टिप्लाय करूया, ओके. 7 × 5 = 35. मराठी सांगतो, मराठीच्या मुलांना उपयोगी पडतो, ओके. सेमीच्या मुलांना कळतंच, मराठीच्या मुलांना पण कळेल. 7 × 5 = 35, 4 किती आले 3, ओके. 7 × 28 28 आणि 3 किती आले 31 आले, ठीक आहे. 0 2 × 5 = 10, 4 किती आले इथं 1 आला, ठीक आहे. 2 × 4 = 8 आणि 1 किती 9. आता ॲडिशन करूया 5
1 9 + 3 ओके 12 ओके. मग आता इथं कसं आलं 1215 हे तुमचं आन्सर आलं. मग इथं आलं S27 = 1215. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण हे उत्तर इथं सोडवलेलं आहे आणि इझी आहे. S27 काढणं किंवा कोणताही क्वेश्चन आला तुम्हाला हा फॉर्म वापरायचा आहे. पण याचा अर्थ नाही की इथून पुढे जे प्रश्न आहे त्या सगळ्या मी तुम्हाला एसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काही ठिकाणी तुम्हाला TNचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके. काही ठिकाणी तुम्हाला इक्वेशनसुद्धा सॉल्व्ह करायचे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिले, तर नवीन असेल तर पाहून घ्या. हे लिहून घ्या, हे तुम्हाला कळलं असेल तर. आणि पाहूया आपण पुढचा प्रश्न. सो स्टुडंट, क्वेश्चन नंबर 2 बघा. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. म्हणजे तुम्हाला पहिल्या 123 अंकांची समसंख्या आहेत, ज्या नैसर्गिक समसंख्या त्यांची बेरीज करायची आहे. आता सगळ्यात पहिले या टर्मला या समजून घ्या, इवन नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर म्हटल्यानंतर 1 2 3 ओके हे स्टार्टिंग येते नॅचरल नंबर म्हटल्यावर. पण जेव्हा ते इवन असतं, इवन असेल तेव्हा किती ना 2 4 6 8 ओके डॉट 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 डॉट. मग अशा प्रकारे हे इवन नॅचरल नंबर्स ना. मग त्यातल्या पहिले 123 किती 123 संख्या आहे त्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. मग चला हे आपण सॉल्व्ह करूया. मग इथे काय करायचं, फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय येणार 2 4 6 डॉट डॉट डॉट. मग पुढे आपण असं लिहू शकतो 8 10 सुद्धा लिहू शकतो, गरज नाही. आता इथं A किती आहे ना बघा 2, D किती आहे इथं T2 - T1. सो 4 - 2 = 2 ओके. आणि इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे 123. सो n = किती आहे ना इथं 123. मग SNचा फॉर्म्युला वापरायचा आहे. SN = n/2 इन ब्रॅकेट 2a + n - 1 ब्रॅकेट क्लोज D ओके होल ब्रॅकेट कंप्लीट. सो S 123 अगेन 123/2 2 × a किती आहे 2, n किती 123 - 1 आणि D किती आहे तुम्हाला दिलं आहे 2 दिलं आहे. ओके. मग आता ह्याला काही डिवाइड करायचं नाही, ॲज इट इज ठेवा. 2 2 जा 4 123 म्हणून 1 गेलं 122 × 2 ठीक आहे. 123/2 केलं. आता गुणाकार करू आणि मग ॲडिशन करूया. ओके. मग आता इथे किती आले 2 2 4 2 2 4 2 1 2 244 + 4 तो 248 येतील. ओके 248. आता आपण काय करूया, या 2 ने 123ला डिवाइड नाही करायचं, 248ला करूया. सो 2 1 जा 2 2 1 2 2 2 4 आणि 2 4 8 किती आले 124. आता तुम्हाला काय करायचं आहे 123 × 124 तुम्हाला करायचं आहे. ओके. मल्टिप्लिकेशन करा तोपर्यंत आपलं उत्तर येईल. ओके. तुम्ही पण करा 124 × 123 ओके 3 4 12 4 1 3 2 6 6 1 7 3 1 3 0 2 4 8 2 2 4 2 1 2 0 आले. ओके. आणि इथं 4 2 1. मग आता ॲड करूया 2 8 + 7 15 ओके कॅरी आलं 1 3 + 1 4 4 + 4 8 8 + 4 12 कॅरी 1 2 + 2 4 4 + 1 5 आणि इथं 1. मग इथे किती आलं S23 सम ऑफ S23 15,252 ओके 15,252. खूप इझी होतं. मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही करा तुम्हाला कळेल. इझी होता प्रश्न, लिहून घ्या. पाहूया आपण पुढचा प्रश्न काय विचारला आहे. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. म्हणजे 1 ते 350 पर्यंत जेवढ्या पण तुमच्याकडे जेवढ्या पण संख्या आहेत नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज तुम्हाला करायची. आता इथं स्पेसिफिक आहे. या प्रश्नामध्ये मागच्या प्रश्नामध्ये काय फरक आहे, मागच्या प्रश्नामध्ये स्पेसिफिक 123 समसंख्या दिल्या होत्या म्हणजे सांगितलं होतं. मग तुम्ही 2 4 6 8 डॉट 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 लिहिलं असं. ओके. ती अंगछडी तुम्ही अशी लिहिली. पण यात तुम्हाला स्पेसिफिक मेन्शन केलं आहे 1 to 350. आता 1 तरी इवन नंबर नाही आहे, ती ओनली नॅचरल नंबर आहे. पण इवन नंबर आहे का नाही आहे. मग आपण कसं करायचं बघा, इवन natural even numbers from 1 to 350 are as follows. ओके. मग इथं कोणकोणते येणार 2 4 6 डॉट 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 350. आता 350 ही इवन नंबर आहे म्हणजे समसंख्या आहे त्याच्यामुळे हे आपण घेतोय. ठीक आहे. आणि इथं स्टॉप केले म्हणजे मागच्या प्रश्नासारखं नाही.
मागचा प्रॅक्टिस सेट होता 3.2 यामध्ये असे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले, बघून घे एकदा तुम्ही नवीन असाल तर. मग आता इथं काय करायचं आपण बघा, हा एंड होतो इथं, त्याच्यामुळे हा TN झाला. म्हणजे इथं आपल्याला डायरेक्ट SN वापरायचं नाही आहे, आपल्याला TN वापरावं लागलं. TN मधून आपल्याला N व्हॅल्यू फाइंड करायची. TNचा फॉर्म्युला एकदा बघा, TN इज इक्वल टू A प्लस N-1 ब्रॅकेट क्लोज D. मग यातला हा N काढायचा. म्हणजे आपल्याला NL म्हणजे टोटल नंबर्स आपल्याला कळतील की 1 ते म्हणजे 2 ते 350 पर्यंत किती नॅचरल नंबर आहे, इवन नंबर आहे किती, आणि मग त्याची बेरीज आपण करायचं. कळलं का प्रश्न सगळ्यांना? आधी TN फॉर्म्युला वापरायचा, N काढा, N जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही SN वापरा. समजलं का सगळ्यांना? चला मग बघा इथं. मग सगळ्यांनी आधी आपण लिहूया. आपण इथं A इज इक्वल टू 2, D इज इक्वल टू T2 मायनस T1, 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. आणि इथं काय वापरूया आपण, TN किती दिले तुम्हाला, 350 दिले. म्हणजे फॉर्म्युला वापरून आपण काय फाइंड करायचं, आधी N फाइंड करायचा. सो इथं TN इज इक्वल टू A प्लस N-1 ब्रॅकेट क्लोज D. सो TN तुम्हाला किती दिलं आहे, 350 दिलं आहे. सो 350, A किती दिलं तुम्हाला 2, N किती काढायचं N-1, आणि D तुम्हाला किती दिलं इकडं 2 दिलं. ओके, मध्ये हा 2 प्लस इथे काय होणार मायनस. सो 350 मायनस 2 इज इक्वल टू N-1 इंटू 2. इथं सबट्रॅक्शन करूया आपण, 348 येईल इकडं, इज इक्वल टू ॲज इट इज लिहूया N-1 इंटू 2. आता मल्टिप्लाय मग 2 मध्ये इथं काय होणार डिवाइड. सो 348 अपॉन 2 N-1. मग 2 1 जा 2, मग 1 उरला. ओके, 2 7 जा 40, म्हणजे बेस आधी 14 आणि इथं आलं बेस चोक 8, म्हणजे किती आलं 174 आलं. कळलं का सगळ्यांना? मग आता इथं 174 इज इक्वल टू N-1. आता -1 इथं काय होणार +1. ओके, सो ओनली रिमेन N. सो N ची व्हॅल्यू किती आली 175. ओके, 175 हा N आला. बघा तुम्ही डायरेक्ट SN वापरू शकत नाही, आन्सर चुकणार तुमचं. कारण की तुम्हाला जोपर्यंत नंबर्सच माहीत नाही, किती नंबरची बेरीज करायची आहे, तोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह तरी कसं ना हा प्रश्न. म्हणून आपण आधी TN वापरला, आता SN वापरूया. सो SN इज इक्वल टू N/2 ब्रॅकेट 2A प्लस N-1 ब्रॅकेट क्लोज D होल ब्रॅकेट. सो S आता N किती आहे 175. सो इथं पण 175 अपॉन 2 इंटू A, मग A किती आहे इथं 2 प्लस N-1. आता N किती आलं आहे 175 -1. ओके, आणि D किती आहे 2. ओके, मग आता इथे बघा याला डिवाइड नाही करायचं, कारण की हे वर ऑड नंबर आहे आणि खाली इवन नंबर आहे. सो 2 2 जा 4, 175 - 1 174 इंटू 2 आपल्याला करायचं आहे. मग आधी मल्टिप्लिकेशन करूया आणि मग ॲडिशन करूया आपण. ठीक आहे, ओके. मग इथं करायचं S175 इज इक्वल टू 175 अपॉन 2. ठीक आहे, आधी काय करूया आपण इथं 4 प्लस, ओके 174 इंटू 2 करायचं. आता 2 4 जा 8, 2 4 जा 8, बे चोक 8. आता बे 7 14, ह्याच्याला 1, बे के बे आणि बे के बे म्हणजे 2 आणि किती आलं 3, म्हणजे किती आलं 348. अगेन हे बघा इथं 348 आहे, थोडे आले. आता ॲडिशन करूया 175 अपॉन 2. आता ॲडिशन केल्यावर इथं डायरेक्ट आपण काय करूया मल्टिप्लाय म्हणजे, कारण की ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लाय साईन असणार. ओके, सो इथे किती आलं 352 आले, आणि 348 प्लस 4 किती आलं 352. आणि डिवाइड करूया, बे के बे ह्याचा आलं बे 7 14 आणि पुन्हा ह्याचा एक आला बेसक 12. सो 175 इंटू 176. ओके, याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. सो इथं 175 इंटू 176. ओके, मग आता हे किती येईल बघा. आता इथं 6 5 30, ह्याच्याला 3, 6 42, 42 3 45, ह्याच्याले 4, 6 6 6 आणि 4 10. 0 इथं घेऊया, 7 5 35. ओके, इथं आले 3, 7 49, 49 आणि 3 50 52. मग किती आले ह्याच्याले 5, 7 1 6, 7 आणि 5 किती 12. आता 2 0 देऊया, कारण की आपण 1 ने मल्टिप्लाय करणार आहे. सो हे ॲज इट इज येईल, जसं आहे तसं येईल. ठीक आहे, चला बेस करूया. 5 आणि 5 10, ह्याच्याला 1 आणि अच्छा 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. ओके, त्यानंतर मग इथं चौथा अंक 1. हा बघ अशी बेरीज होईल यांची, कारण की हे 3 3 अंक होते. आता येते 1 आणि 2 3, 3 आणि 7 10, चाल 1. ओके, आणि हे किती आले 3, म्हणजे 30,000
800 काहीतरी आले. ओके, 30,800 म्हणजे S175. जर असे जर आपण टोटल जर 175 जर समसंख्या पहिल्या आहे त्या सगळ्यांची बेस करत गेलो तर 30,800 हे त्याचं उत्तर येईल. ओके, चला मग प्रश्न पाहूया. चौथा हा लिहून घ्या सगळ्यांनी. क्वेश्चन नंबर 4 बघा स्टुडंट्स. इन ॲन AP अरिथमेटिक प्रोग्रेशन 90th टर्म इज 52, 38th टर्म इज 128. इफ आय एम नॉट रॉंग 128. येस. फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. म्हणजे तुम्हाला काय दिलं, एक कोणती तरी असेल अरिथमेटिक प्रोग्रेशन अंगाई शेडी असेल. 19वे पद 52 आहे, 38वे पद 128 आहे. तर तुम्हाला 56वा पद विचारलंय तर तुम्ही काय करणार. इट्स सो इम्पॉर्टंट दॅट वी शुड अंडरस्टँड हाऊ टू सॉल्व क्वेश्चन. And such kind of question are very helpful to MPSC, UPSC students as well as those who are doing banking preparation. त्याचबरोबर SSCच्या मुलांच्या सिलेबसमध्ये आहेच. म्हणजे सोडवायचे कसे बघा. आता सगळ्यात पहिले 90th टर्म. मग 90th टर्म कसं लिहिणं बघा, T90 लिहिणं बरोबर. इज इक्वल टू किती आहे 52. आणि यालाच आपण कसं फॉर्मेशन A प्लस 18D म्हणजे 19 आधीचा अंक 18 आणि D बाकी A तर लिहायचा असतो 52. हे झालं इक्वेशन 1 झालं. आपण असं कन्सिडर करूया इक्वेशन 1. दुसरं कोणतं दिलं इकडे बघा 38 टर्म इज 128. मग T38 इज इक्वल टू किती 128. सो T38 म्हणजे कसं ना A प्लस 37D इज इक्वल टू 128. हे झालं इक्वेशन नंबर 2. किती इझी आहे बघा. 38च्या आधीचा अंक किती आहे 37 तो दिला. ओके, मग आता हे सॉल्व कसं करायचं बघा. यातलं कोणतं मोठं आहे पहिलं की दुसरं मोठं आहे. मग इथे इक्वेशन आले. मग आता मागच्या 3.2 मध्ये असे क्वेश्चन होते जे आपण सॉल्व करून दाखवले तुम्हाला. आपण काय करूया, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग 1 काय 2 काय बघा A प्लस 37D इज इक्वल टू 128. आणि हे काय आहे A प्लस 18D इज इक्वल टू 52. आता सबट्रॅक्शन केलं म्हटलं हे लेस होणार. ओके, आता 37मधून 18 आपल्याला लेस करायचे आहे. तर इथे किती उरणार आपले 19 उरतील बरोबर ना. 90. एक मिनिट थांबा. आपण हे सबट्रॅक्शन नाही करूया. इथे तुम्हाला इझी मेथड. कारण की बघा इथून तुम्ही Dची व्हॅल्यू Aची आणि Dची व्हॅल्यू काढणार तुम्हाला A आणि D मिळणार. ओके, याच्यामध्ये 2 पद्धती आहे. मी पुढे जाण्याच्या आधी सांगतो तुम्हाला. या क्वेश्चनला सॉल्व करायचे 2 मेथड्स आहे. एक जे मागच्याप्रमाणे आपण केलं Dची व्हॅल्यू इथे काढणार. आपण Dची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशनमध्ये भरणार Aची व्हॅल्यू काढणार. मग तुम्हाला A आणि D मिळणार. आणि फर्स्ट 56 आहे म्हणजे N इथं आहे तुम्हाला दिलेला आहे. ओके, आणि मग तुम्ही काय करणार आन्सर SN वापरून काढणार. दॅट्स सो इझी, खूप इझी आहे. पण त्याच्यापेक्षाही आणखी एक मेथड आहे जी तुम्ही अजून इझी म्हणजे अजून शॉर्ट करून लिहू शकता. बघा ही मेथड सोपीच आहे. कसं करायचं तुम्हाला एकदा सांगतो, मागच्या व्हिडिओमध्ये आहे. नवीनच नाही मुलांना सांगतो. तुम्ही Dची व्हॅल्यू काढणार. Dची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुटअप करणार. मग तुम्हाला A मिळणार. मग तुम्हाला काय काय मिळालं मग यातून A मिळणार D मिळणार आणि N तर तुमच्या समोर दिले तुम्हाला. SNचा फॉर्म्युला वापरणार आणि गणित सोडवणार बरोबर. आणखी एक सोपी पद्धत बघा याच्यामध्ये कोणती आहे. इथं मग सबट्रॅक्शन न करता ॲडिशन करा. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. मग इथं आपण जर ॲडिशन जर केलं तर काय होणार इथं हे बघा 2A. हे नवीन एक म्हणजे एक नवीन प्रकारे बघा सॉल्व तुम्ही करू शकता. पण तुम्ही म्हणा सर हे असं लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल करता येईल का किंवा अशा प्रकारे गणितामध्ये करता येईल का. नाही, याचे रिझन आहे 56 टर्म. जसा 90 टर्म तुम्ही काय लिहिला A प्लस 18D. 38 टर्म तुम्ही काय लिहिला A प्लस 37D. मग मला सांगा 56 टर्म म्हणजे काय होणार A प्लस 57D होणार. सॉरी 55D होणार बरोबर ना. 56 मग 56च्या आधी काय ना 55. सो A प्लस 55D होईल. मग बघा इथं आपण काय केलं 2A लिहिलं. A प्लस A 2A. याची पण ॲडिशन करूया. ओके 8 आणि 7. ओके किती होणार 15 आणि हे किती आले 5. 55D इज इक्वल टू याचे पण एक ॲडिशन आपण करून घेऊया. ठीक आहे. 8 2 10 हातचाल 1. 8 2 10 हातचाल 1. 5 2 7 7 आणि 1 8 आणि 1चा 1 हे किती आले 180 आले बरोबर. आता SNचा फॉर्म्युला काय बघा. SN इज इक्वल टू N अपॉन 2 इन अ ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 ब्रॅकेट क्लोज D. S56 पहिल्या 56 पदांची बेरीज. सो 56 अपॉन 2 आलं 2A. आता इथे बघा
2a लिहिलं मी इथं प्लस n किती आहे इकडं तुमचा 56 आहे. सो 56 मायनस 1 ब्रॅकेट क्लोज डी. सो 56 अपॉन 2a 56 मायनस 1 55d. मग आता मला सांगा हे इथं आले का नाही बघा, हे बघा आलेत ना. मग 2a प्लस 55d इथं पण आहे 2a प्लस 55d. याची व्हॅल्यू किती आहे 180. मग डायरेक्ट किती व्हॅल्यू भरता येईल 56 अपॉन 2 इंटू 180. कळलं का सगळ्यांना? कळलं का? थोडं थकवणारं होतं, थकलो आहे थोडंसं. मग समजा सगळ्यांना आपण काय केलं ते ॲडिशन जी केली इथं, ओके ॲडिशन केल्यावर इथं बघा ना हे जे 2a प्लस 55d आहे ते तिथं पण आलेले आहे बरोबर. मग आपल्याला इथं काय करावं लागलं आहे की जास्त काय नाही, जी पहिली पद्धत आहे तुम्हाला मी सांगितली तुम्ही तशी करा किंवा या पद्धतीने तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. आता डिवाइड करणार तर तुम्हाला सहज माहिती आहे किती आन्सर आहे ना 180 निम्मे 90. आता 56 इंटू 90 करा. लाईट जरा सारखी ये जा करते त्याच्यामुळे इथं व्हिडिओमध्ये पण तुम्हाला लाईट कमी जा दिसेल. मग आता इथं बघा 56 इंटू ओके 9 सग 54 अच्छा आले किती आले 5. ओके 9 5 55 आणि 45 आणि 5 50 आले. मग किती आले 5040 आले. हे डायरेक्ट केलं मी, असं नाही की 0ने आधी गुणाकार करू मग 9ने डायरेक्ट केलं कारण की 0 आहे ना, मग 0 देऊन 9ने गुणाकार केला. ठीक आहे. आता S56 किती आलं इथं बघा, पहिले 56 पदांची बेरीज किती होणार मग 5040. समजलं? लिहून घ्या. पाहूया आपण 5वा प्रश्न. 5th क्वेश्चन एक ॲक्टिव्हिटी आहे तुमच्यासाठी आणि टेक्स्टबुकमध्ये बघायला नाही तर ॲक्टिव्हिटीमध्ये बघा तुम्हाला इथं काही एका ठिकाणी मिस्टेक्स आहे. जुनं पुस्तक कसं आहे ते तो 136 आहे ते 140 करा. नवीन पुस्तकामध्ये असेल 140 तर ॲज इट इज राहू द्या. ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 140. 1 ते 140 मध्ये ज्या संख्या 4ने डिवाइड होऊ शकतात अशांची बेरीज करा. मग आता बघा इथं 4ने डिवाइड होणे कोणत्या 4चा पाडा बोला 4 के 4 4 2 4 3 12 4 16 असं करता येईल. मग त्यांनी एक लाईन तुम्हाला दिली फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर डिवाइड बाय 4. मग कोणकोणते आहे ना बघा 4 8 12 16 डॉट डॉट डॉट. आता 140ला 4ने डिवाइड होतं का बघा. ओके 4 3 12 4 3 12 ओके आणि इथं 4 5 20 म्हणजे 35 आन्सर येते आणि रिमाइंडर किती आहे 0 आहे म्हणजे डिवाइड होते. ओके मग इथे किती आहे ना 140. मग आता इथं ए किती आला बघा इथं 4. डी किती आला इथं T2 मायनस T1. मग T2 किती आहे 8 मायनस 4 4 आला. आपण अशा पद्धतीने सोडूया. तिथे ॲक्टिव्हिटी दिली आहे. ॲक्टिव्हिटीपेक्षा तुम्ही जर हे बघाल ना डिटेलमध्ये तुम्हाला जास्त कळेल. मग यातले व्हॅल्यू उचलून काय करा तुम्ही लिहून घ्या. आता एन हा जो आहे हा एंड होतो. मग तुम्हाला माहिती आहे जिथं एंड होतो तो काय असतो TN असतो. म्हणजे असं जेव्हा असेल तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला एन फाइंड करावं लागेल. लक्षात ठेवा इथं जेव्हा बेरीज येईल सम ऑफ नॅचरल नंबर असं येईल ना तेव्हा तुम्हाला एन माहीत असणं आवश्यक आहे. विदाउट इफ यू डोंट नो एन यू कॅन नॉट सॉल्व दिस क्वेश्चन. अँड इफ देर इज द एंड ऑफ अ सर्टन AP तर कुठल्या APचं एंड असेल तो तुमचा TN असणार. ठीक आहे. मग इथं काय करूया एन तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे. मग आता इथं काय करूया फॉर्म्युला वापरूया आपण TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 ब्रॅकेट क्लोज D. TN दिलं आहे 140 हा दिला आहे 4. N किती आहे इथं अगेन आपल्याला फाइंड करायचं आहे आणि D किती आहे इथं 4. सो इथं 4 प्लसमध्ये इथं काय होणार मायनस. सो N मायनस 1 इंटू 4. 140 मायनस 4 136 N मायनस 1 ओके इंटू 4. मग 4 मल्टिप्लाय इथं काय होणार डिवाइड होणार. ठीक आहे. आता इथे किती 4 त्रिक 12 हातच्याला 1 केला ओके 4 चौक 16 किती आले 34 ओके 34 इज इक्वल टू N मायनस 1. आता पुढे काय होणार हे मायनस 1 इथे काय होणार प्लस 1 होतील. ओके सो N इज इक्वल टू 35 आलं. एनची व्हॅल्यू आली. आता तुम्ही फॉर्म्युला वापरायचा कोणता SNचा फॉर्म्युला वापरायचा. मग इथे ना तुम्ही SN इज इक्वल टू N अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज 2A प्लस N मायनस 1 D. सो S35 कारण की एनची व्हॅल्यू ही 35 आली. इथं पण एनची व्हॅल्यू 35 भरणार आपण. 2 इंटू A किती तिकडं 4 प्लस N किती आहे 35 मायनस 1 इंटू D किती आहे इकडे बघा 4. सो 35 अपॉन 2 2 4 जा 8 ओके 35 मायनस 1 34 इंटू 4. ठीक आहे. आता इथं काय करायचं मल्टिप्लाय करायचं. सो 35 अपॉन 2
8 प्लस 4 4 जा 16, 4 चौक 16, हातच्याला किती आले 4 त्रिक 12, 12 आणि 1 किती आलं 13, म्हणजे किती आले 136 आले. ओके. आता इथं काय करूया आपण ॲडिशन करूया 35/2. ओके. 136 मध्ये 8 मिळतो 144 येईल बरोबर. आता काय करूया इकडे आपण या 2 ने डिवाइड करूया. बे हाती 14 आणि बे दुने 4 72 आले. मग आता इथं S35 इज इक्वल टू 35 × 72. आता हे मल्टिप्लाय करावं लागेल. इथं करून दाखवतो तुम्हाला बघा मी. ओके. 5 दुने 10, हातच्या लेग 5 7 35 आणि 1 36, 0 3 दुने 6 आणि 3 7 21. मग इथं आले 4 डिजिट आले 0 6 6 12, हातचा लेग 3 आणि 4 1 5, 2520. सो हे आलं आपलं पहिल्या 35 अंकांची बेरीज झाली. ठीक आहे. म्हणजे 1 ते 140 मध्ये जे 4 ने डिवाइड होणाऱ्या जेवढ्या पण संख्या आहेत त्या एकूण किती आहे 35 आहेत आणि त्या सर्वांची बेरीज केली तर 2520 येतं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन होताना चॅनल सबस्क्राईब करून टाका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट पाठवा. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी 3.2चा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत कीप लर्निंग.